हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सकाळच्या टिफिनला पोळ्या किंवा चपात्या असतात आणि मग सध्या आता मी दुपारी काय करते, निष्ठाला आणि मला दोघींना पण एक एक भाकरी बनवते. ज्वारीची भाकरी बनवते. बघा, जर तुम्हाला ना म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल जगायचं असेल, तुम्हाला तुमचं वेट कंट्रोल करायचं असेल, वजन कमी करायचं असेल, नियंत्रणात ठेवायचं असेल, तर मी सांगेन की भाकरी खायला सुरू करा. पुन्हा सगळ्या ज्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत ना बघा, त्याच सगळ्या पुन्हा आता रिपीट होत आहेत. म्हणजे आधीच्या लोकांनी ज्याही गोष्टी केल्या आहेत, त्या किती विचार करून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर म्हणून भाकरी अगदी पचायला हलकी असते आणि तुमच्या शरीराला कुठली सूट होते ना, त्याच्या हिशोबाने तुम्ही खा. म्हणजे बाजरीची, ज्वारीची मिक्स भाकरी खाल्ली तरी पण ती छान आहे. कारण बाजरीमध्ये कसं कॅल्शियम वगैरे जास्त प्रमाणात असतं. पण मला ना, मी खाऊन बघितली तर मला बाजरी सूट होत नाही. म्हणजे मला लगेचच असं हीट खूप वाढते शरीरामध्ये, त्रास होतो जास्त. तर म्हणून ज्वारीची भाकरी मी जिथपासून खायला घेतली ना, तिथपासून मला खूप छान म्हणजे त्याचा फरक पडायला लागला. तर घरचा सगळा कारोबार आटपून मग मी पुन्हा आता इथे सॅलूनमध्ये आले आहे. तर आल्यानंतर बघा, कालची जी स्टेप होती त्याच्यानंतर पुन्हा ते पहिले आयनिंग करतात, केसांना स्ट्रेट करतात. त्यानंतर पुन्हा मग केस वॉश करतात. मग आता त्यानंतर कलरचं काम होणार आहे. पण माझे केस इतके दाट आहेत ना, की सुकवायला खरंच खूप वेळ लागतो. ड्रायरने सुद्धा लवकर केस सुकत नाहीत. पण तो एक खूप मोठा फायदा आहे ॲक्च्युली, की त्याच्यामुळे केस आपले म्हणजे जास्तीत जास्त दिवस माझे केस चांगले राहतात, मजबूत राहतात. जेवढे रफ आहेत ना, पण तेवढेच मजबूतसुद्धा आहेत. तर आता ते पूर्ण केस कोरडे करत आहेत, वाळवत आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला आता ट्रीटमेंट केल्यानंतरचा मी तुम्हाला लूक दाखवते, की बघा केसांमध्ये किती फरक पडला. कालच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला मी जे तुम्हाला केस दाखवले होते ते आणि आताचे हे केस बघा. तर हा कलर जो सगळा आधीचा जो सगळा कलर आहे ना, तो फेंट होत होत येतो आणि मग असा होतो. तर आता ते पूर्ण टोटल कलर करतायत, ग्लोबल कलर करतायत. तर ह्यांच्याकडूनच मी संपूर्ण मागचं वर्ष पण मी पूर्ण ह्यांच्याकडूनच सगळं केसांचं काम करून घेतलं. आणि आता ओळख चांगली झाली आहे, त्यामुळे बोलणं चालणं होतं आणि खूप छान व्यवस्थित सजेस्ट पण करतात, की बाबा हे करायलाच पाहिजे का? किंवा हे नाही करायला पाहिजे का? वगैरे व्यवस्थित सांगतात. तर मग मी त्यांना तेच विचारत होती, की मला एवढं डिटेल माहिती नाही आहे. तुम्ही सांगाल का व्हिडिओमध्ये, की काय-काय असतं वगैरे? तर ते हसायला लागले. ते बोलतात, "नाही, मी असं काही सांगू नाही शकत." म्हणजे हळू सांगत होते. तर मी म्हटलं, "तुमचा आवाज पण येत नाही आहे त्या व्हिडिओमध्ये." तर ते म्हटलं, "जाऊ दे, मला सांगा, मीच सांगते आता काय सांगायचं आहे ते." मग कलर आता पूर्ण लावला आणि जवळपास 1 तास हा कलर पूर्ण ठेवावा लागतो. टचअपला जास्त वेळ नाही लागत, पण ग्लोबल कलर जेव्हा पूर्ण करतो ना केसांना, तर त्याला थोडा वेळ जास्त ठेवायला लागतो आणि ट्रीटमेंटनंतर तर जास्त वेळ थोडा ठेवावाच लागतो. तर आता माझे फायनल केस बघा कसे झालेले आहेत. आत्ता कुठे मनाला अशी शांती मिळाली आणि इतकं भारी वाटतंय ना. तर मग तिथून आली, त्यानंतर सगळं जेवणाचं आटपलं आणि आज मला हे ना चिमणीचं काम काही करून करायचं होतं. कारण बऱ्याच दिवसांपासून चिमणी क्लीन करायची राहिली होती आणि बघा केवढी आतमध्ये तेलाची वगैरे अशी सगळी डर्ट जमा होते. आणि हे जे आहे ना सिफ मी वापरते, हे एकदम परफेक्ट आहे. खूप मस्त आहे. जसंच नाव आहे परफेक्ट तसंच आहे खरंच, की काहीही एक्स्ट्रा मेहनत करावी लागत नाही. ज्यांच्याकडे पण चिमणी आहे, तुम्ही अगदी डोळे बंद करून मागवा हे. खूप हेल्पफुल पडतं. फक्त असं थोडंसं मारून ठेवायचं 2-3 मिनटं आणि डायरेक्ट जरी वॉश करायला घेतलं तरी त्रास नाही. कुठलंच ॲसिड वगैरे काहीही वापरायची गरज पडत नाही. तोंडाला मास्क लावायची गरज पडत नाही. हातामध्ये पण काहीच ग्लव्स वगैरे घालायची गरज पडत नाही. इतकं भारी आहे.
इथले बघा जे डाग, तेलकट वगैरे आहेत ना, फक्त रुमालावर थोडंसं स्प्रे करायचं आणि इथे पुसून घ्यायचं. अगदी कितीही तेलकट गोष्ट असू दे, ह्याने इमिडिएटली क्लीन होते. इतकं म्हणजे भारी येते. मला खूप आवडलं हे लिक्विड आणि पूर्ण हा आतला पोर्शन आहे ना, हा मी पूर्ण म्हणजे पुसून घेते आता, स्वच्छ करून घेते. कारण आपल्याला वाटतं, पण आतमध्ये ना, जरी तुम्ही नॉर्मल जरी फोडण्या देत असाल, तरी तेलाचा जो थर आहे ना, तो जमा होत राहतो. कधी-कधी काही-काहींच्या घरी तर इतकं खराब झालेली असते चिमणी, की तिथून सुद्धा ते तेलाचे ड्रॉप्स पडत असतात. तुम्ही विचार करा, की तुम्ही जिथे जेवण बनवता, तिथे जर अशी अस्वच्छता असेल, तर आपण कितीही जेवण चांगलं बनवू, कितीही हायजेनिक बनवू, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून ह्या ज्या सबसिडरी गोष्टी आपल्या असतात ना किचनमधल्या, या वेळोवेळी क्लीन करणं खूप गरजेचं असतं. आता मी तरी जवळपास मला वाटतं महिन्याभराने आता चिमणी क्लीन करते आणि आता हे पहिले फक्त जे सीप्सचं लिक्विड आहे ना, त्यांनी मी वॉश केलं आहे. तरी बघा किती मस्त निघाले. किती त्याला तेलकट होतं. नॉर्मली तुम्ही जर लिक्विडने घासायला गेलात ना पटकन, तर अजिबात निघत नाही. ते असे तेलकट-तेलकट डाग दिसतात. पण ह्याने बघा एकदम मस्त क्लीन होतं आहे. आता पुन्हा मी सगळं आहे ना, जे आपलं नॉर्मल भांड्यांचं लिक्विड आहे, तर त्याच्याने एकदा हात मारते. कारण असं वाटतं ना, की अरे थोडंसं तेलकटपणा असेल, तर तो पण काय कुठे असेल तर निघून जाईल आणि थोडीशी शाईन पण येते. कुठलीही गोष्ट बेसिक प्रोडक्टने स्वच्छ केल्यानंतर आपला जो नॉर्मल लिक्विड आहे ना, त्याने नेहमी घासत जा. त्याने त्या गोष्टीला आणखीन छान अशी शाईन येते. तर आता बघा हे स्वच्छ केल्यानंतर बघा काय चमकणार आहे मस्त. आणि अशी क्लिनिंग झाली ना, की आपल्या क्लिनिंगला पण एक वेगळीच मजा येते. मला तरी खूप आवडतं असं एकदम क्लीन स्वच्छ झालं का. आणि याच्यात खरं सांगू काहीच मेहनत नाही आहे. अगदी इझिली तुम्हाला अशा चिमणीच्या ह्या प्लेट्स क्लीन करता येतात आणि प्लेट्स ना नेहमी अशा काढा दोन्ही पण मधून आणि मग क्लीन करा. फक्त वरून जर तुम्ही क्लीन केलंत ना, आतली डर्ट तशीच जमा राहते आणि पुन्हा ते चालू झाल्यानंतर पुन्हा ती मेल्ट होते. तर म्हणून अशा प्रकारे पूर्ण थरोली आणि डिटेल क्लीन करा. म्हणजे आता परत महिनाभर तरी मला खरंच बघायला नको. कारण माझं जास्त काही जेवणाचं असं खूप ऑइली, तेलकट असं जास्त काहीच नसतं. तळणं पण खूपच कमी असतं आमच्याकडे. त्याच्यामुळे एवढा तेलाचा प्रॉब्लेम होत नाही. पण या चिमणीमुळे इतकी हेल्प होते ना, की तुम्हाला दिसते की माझं किचन इतकं पांढरं शुभ्र आहे. पण अजिबात कुठेही मी तुम्हाला सांगते काहीही असं खराब होत नाही, तेलकट होत नाही, कसलेही डाग पडत नाहीत. म्हणून घरामध्ये ना चिमणी किचनमध्ये असणं खूप 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 गरजेचं आहे. तर सर्वांना शुभ सकाळ. तर काल संध्याकाळी आली, त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की घरातली सगळी कामं असतात. त्यानंतर चिमणीचं क्लिनिंग केलं. मग त्यानंतर थकून गेली. कारण नुसतं बसून सुद्धा थकायला होतं. हे अशा ठिकाणी गेल्यानंतर कळतं की कंटिन्यू 5-6 तास बसायचं म्हणजे कधी-कधी खूप इरिटेटिंग होतं. पण असो, आपलं काम मस्त होणं ते गरजेचं आहे. आणि रात्री ना अंधारामध्ये असं व्यवस्थित दिसत नव्हतं. तर मग म्हटलं त्यापेक्षा सकाळी मस्त फ्रेश माइंडने तुमच्याशी बोलेन. तर बघा केस कसे झालेले आहेत, कसं टेक्स्चर होतं केसांचं आणि कसं झालं आहे, किती म्हणजे खूपच छान. म्हणजे आपल्याला स्वतःलाच इतकं भारी वाटतं ना. पण प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला सांगू फायदे तोटे दोन्ही असतात. तर तुम्ही खूप सारे प्रश्न मला विचारले, तर मग म्हटलं चला पर्सनली तुम्हाला सगळ्या गोष्टींची छान सविस्तर माहिती देऊ. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ही जी ट्रीटमेंट मी केली हिला म्हणतात बोटोलिस. आता बऱ्याच ताई म्हणतील बोटॉक्स आहे, बोटॉक्स आहे. तर बोटॉक्स तर आहेच, पण ही बोटोलिस म्हणून त्याची ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेली आहे. जशी नॅनोप्लास्टी आलं होतं ना, त्या टाईपमध्ये हे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे. आणि केसांचा फरक तुम्हाला दिसत असेल की किती केस माझे खूप छान टेक्स्चर झालं केसांचं. तर हे असंच राहत नाही. आता बऱ्याच ताईंनी विचारलं की हे किती वेळ टिकतं. तर हे तुमच्यावरती सुद्धा आहे. ह्याचं जे असतं ना, म्हणजे आता लास्ट इयर मी जे एक्सपिरियन्स केलं तर 1 वर्षापर्यंत तरी टिकतं. असेच्या असे राहणार नाहीत. हळूहळू केसांचं टेक्स्चर चेंज होतं. जसं जसं तुम्ही वॉश करत जाल ना, तसं शेवटी ते पण प्रोडक्टच आहे. जसं जसं निघत जाणार नवीन तुम्हाला केस रिग्रोथ होणार. तर नवीन जे केस येतात ते आपले नॉर्मल रेग्युलरसारखेच केस येतात. तर त्याच्यामुळे थोडा फरक तर पडतो. पण तुम्ही कसं मेंटेन ठेवताय याला थोडंसं मेंटेनन्स पण असतो. मेंटेन कसं ठेवताय ते पण खूप इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर सेकंड थिंग की कुठे केलंस.
तर आता माझ्या इथेच एक सॅलून आहे जिथे मी जवळपास 10-15 वर्ष झाले मी त्याच सॅलूनमध्ये जाते. जेव्हा ते सुरुवात होती सुरुवातीला त्यांची तिथपासून मी जाते. तर मग म्हणून आणि मला तिथे खूप चांगला एक्सपिरियन्स येतो केसांच्या बाबतीत तरी ॲटलिस्ट. म्हणजे मला माहीत नाही, मी दुसरे कुठेच बिलीव्ह नाही करत, मला तिथेच चांगलं वाटतं. आणि जसं मी म्हटलं की स्वामींच्या कृपेने मला तिथे माणसं पण असे भेटतात ना, की खरंच अगदी मनापासून ते काम करतात, मनापासून छान आपल्याला सर्व्हिस देतात. तर त्याच्यामुळे पैसे जरी द्यायला लागले पण तरी आपलं काम छान होतं ना, ते बघून वर्थ वाटते गोष्ट. तर द वन म्हणून सॅलूनचं नाव आहे. मी त्यांचा नंबर देते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्हाला काही एन्क्वायरी करायची असतील तर तुम्ही नक्की करू शकता. असं नाही आहे की फक्त ट्रीटमेंटच करायची आहे. तुम्ही नॉर्मल हेअर स्पा, मी तुम्हाला सांगेन की ज्या हाऊसवाईफ आहेत, ज्या घरी असतात किंवा ज्या ऑफिस गोईंगसुद्धा आहेत, ज्यांना असे ट्रीटमेंट्स करायचे नाही आहेत, म्हणजे एवढे पैसे खर्च करायचे नाही आहेत, किंवा मग ह्या गोष्टींचं फक्त म्हणजे ट्रीटमेंटचेच पैसे नसतात, ह्याचे बाकीचे पण बरेच गोष्टी असतात. तर म्हणून तुम्ही, मी सांगेन की मंथली किंवा 2 महिन्यातून एकदा तुम्ही केसांचा हेअर स्पा करत जा. हेअर स्पाने ना केसांचं टेक्स्चर वाढतं, ग्रोथ वाढते, तुम्हाला जे मसाज केला जातो त्याने तुमचा स्ट्रेस रिलीफ होतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना पॅम्परिंगच्या, ह्या तुम्ही नक्की करा बघा, त्याने खूप फरक पडतो. आपण आयुष्यभर हे जे संसाराचा रहाटगाडा आहे हा ओढतच राहतो, पण स्वतःसाठी टाईम काढणं खूप गरजेचं आहे. तर आता नेक्स्ट गोष्ट की किती ह्याला चार्जेस किती लागले, ह्या गोष्टीबद्दल खूप सगळ्यांना एक्साइटमेंट असते ना. तर ह्याचे जे चार्जेस आहेत ना, ऑब्व्हियसली की ही कॉस्टलीच हे आहे, ट्रीटमेंट आहे. तर याचे फक्त ट्रीटमेंटचे जे चार्जेस ना, तर मी तुम्हाला ॲप्रॉक्स सांगते की 10 ते 15च्या दरम्यान याचे ॲप्रॉक्स होतात. कारण हेअर लेंथवरती सुद्धा असतं की तुमचे शोल्डर लेंथ आहे त्यापेक्षा मोठे आहेत, तर त्याच्या हिशोबाने ते तुम्हाला चार्जेस सांगतील. मी आता जे सांगेन तर मग तुम्ही म्हणाल तुला कितीला पडलं, तर मी सांगेन तेच तुम्हाला चार्जेस लागणार नाही आहेत. आणि मग परत तुम्ही त्याच्यावरती तिथे मग त्यांना विचारत बसणार. आता मी ऑलरेडी त्याची खूप जुनी कस्टमर आहे आणि आमची ओळख खूप चांगली आहे, तर त्याच्यामुळे तिने मला डिस्काउंट केलं आहे. पण त्याच गोष्टी तुम्हाला सुद्धा ॲप्लिकेबल होतील असं नाही आहे. तर म्हणून मी ते सांगत नाही की बाबा मला किती चार्जेस लागले किंवा काय, पण तुम्हाला ॲप्रॉक्स सांगते की 10 ते 15च्या मध्ये तुम्हाला ह्या ट्रीटमेंटची कॉस्ट जाते. कलरचे वेगळे जातात पैसे. जे मी आता हे ग्लोबल कलर केलं आहे, नॉर्मल रूट टचअप असतं त्याचे मंथली समथिंग 1,500 रुपये काहीतरी असतात रूट टचअपचे. ग्लोबल कलर त्याचे पण तसंच असतं, हेअर लेंथनुसार असतात, तुमची लेंथ किती आहे केसाची त्याच्यानुसार. हा जो कलर करते हा मी रेग्युलर जो लॉरियलचा कलर आहे तोच मी करते केसांना, बाकी कुठलाही मेहंदी वगैरे असे कुठलेही कलर मी इतर यूज करत नाही. तर त्याच्यानंतर नेक्स्ट गोष्ट की म्हणजे जे होतं की ट्रीटमेंटचं की कसे केस खराब होतात, नाही करायचे वगैरे. बघा मला पण माहिती आहेत सगळ्या गोष्टी, पण काही वेळेला कसं असतं ना की आपण फक्त एकच गोष्ट विचार करून होत नाही, मग त्याने आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी अफेक्ट करतात. कसं मॅनेज करायचं, काय करायचं हे तुमच्यावर आहे. जर तुम्ही चांगल्या ठिकाणांवरून केलं, तिथे चांगले प्रोडक्ट्स, आता इथे मला माहिती आहे की इथे सर्व्हिस तर छान देतातच, त्याचबरोबर जे प्रोडक्ट्स यूज करतात ते पण तितकेच ओरिजिनल आणि चांगले प्रोडक्ट्स यूज करतात. बऱ्याच ठिकाणी कॉपी प्रोडक्ट यूज करतात म्हणून ते लोक चार्जेस पण कमी घेतात. आपण काय करतो, कम्पेअर करतो की अरे इथे एवढे कमी आहेत आणि ह्यांच्याकडे एवढे जास्त आहेत, हे लोक खूप जास्त पैसे काढतात. असं नसतं. कधी कधी जे प्रोडक्ट्स असतात, जे ओरिजिनल प्रोडक्ट्स असतात त्याची प्राईस तेवढी असते, त्यांची दिवसभराची मेहनत असते याच्या मागे. आता 2 दिवस कंटिन्यू 5-5, 6-6 तास त्यांनी माझ्या केसांवर काम केलं, तर ऑब्व्हियस आहे की त्यांचे पण त्यांना चार्जेस द्यावे लागतात, प्लस प्रोडक्ट्सचे चार्जेस असतात, सर्व्हिस असते, बऱ्याचशा गोष्टी असतात. तर ते सगळं कन्सिडर करून त्यांचे जे चार्जेस आहेत ते लावतात. तर म्हणून जिथूनही तुम्ही ज्याही या स्किन, हेअर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तुम्ही चांगलं सलून बघा. असं कुठेही जाऊन करू नका, त्याचे साईड इफेक्ट्स खूप होतात. कारण हायजीन मेंटेन ठेवणं पण तितकंच इम्पॉर्टंट असतं. जे टॉवेल, टिश्यूज जे पण यूज करतात ते एकाचे दुसऱ्याला वगैरे असे वापरतात. काही ठिकाणी खूप ह्या गोष्टी मी बघते, म्हणून मला आवडत नाही की स्वच्छता असली पाहिजे तर ते तुम्हाला काम करेल. नाहीतर जर ते असं एकाचं दुसऱ्याला केलं ना, तर मग ते खूप प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. तर म्हणून ती पण गोष्ट बघा की तुम्ही ज्या सॅलूनमध्ये वगैरे जाता तर तिथे कसं आहे, स्वच्छ आहे का, हायजीन मेंटेन ठेवली जाते का वगैरे, ह्या गोष्टी पहिले चेक करा. आणि त्यानंतर कसे वाटतायत तुम्हाला आता केस. कालच तुम्ही इतक्या साऱ्या कमेंट्स केल्या की ताई, आणि मला ना खरंच आश्चर्य वाटलं. पहिले मला वाटलं की खूप आता मला सगळे ओरडणार आहेत
की का केलंस तू, केस खराब करून घेतलेस असं तसं. पण तुमच्या कमेंट्स बघून मला आश्चर्य वाटलं की इतक्या छान कमेंट्स आल्या ना सगळ्यांच्या, की ताई खूप छान वाटतं. आणि काल तर काहीच नव्हतं, काल तर ते कलर नव्हता, काही नव्हतं, अगदी विचित्र वाटत होतं. पण तरी तुम्ही मला छान छान कमेंट्स केल्या की ताई खूप छान वाटतंय, फेसला सूट करतंय वगैरे. तर ते वाचून ना मला खूप, मी जेव्हा म्हणजे काल सॅलूनमध्ये चालू होतं ना, तेव्हाच मी व्हिडिओ पोस्ट करून इथून गेली आणि त्यानंतर मी वाचत होती. मला इतकं बरं वाटलं ना, की म्हणजे आवडतंय तुम्हाला पण. म्हणजे मला तर आवडतंय म्हणून मी करते. पण तुम्हाला पण आवडतंय, तर हे पण मला खूप वाचून चांगलं वाटलं. आणि आजचा लूक बघा कसा वाटतं. मी केसांचं तुम्हाला ना असं जवळून टेक्स्चर दाखवते. बघा केस किती छान वाटतात. आणि तुम्हाला सांगू, लिटरली मी माझ्या केसांवरती 10 वेळापेक्षा तरी जास्त ट्रीटमेंट्स झाल्या असतील. पण तरी तुम्हाला असं वाटतंय का, की एवढ्या वेळा माझ्या केसांची ट्रीटमेंट झाली? कारण लिटरली एवढे केस माझे वाढले होते संपूर्ण. म्हणजे जी रिग्रोथ होती ना केसांची, ती एवढी होती. समजा असंच केमिकल असेल, डॅमेज होत असतील केस, तर केस एवढे वाढणारच नाहीत. हे पण मी तुम्हाला सांगते. तर म्हणून तुम्ही कशी काळजी घेता रेग्युलरमध्ये केसांची, हे पण खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर अशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स केल्यानंतर त्या ट्रीटमेंट्सच्या रिलेटेड जे शॅम्पू, कंडिशनर असतात ते पण थोडे कॉस्टलीच असतात. ते तुम्हाला घ्यावे लागतात. पण एक सांगते की एकदा घेतल्यानंतर जे तुम्हाला 3 ते 4 महिने तरी ते शॅम्पू वगैरे आरामात जातात. म्हणजे असं नाही की एकदा घेतलं महिन्याला तुम्हाला ते घेणंच आहे, असं नसतं. थोडासाच तो वापरावा लागतो. त्यामुळे म्हणजे वर्थ वाटतो मला की ठीक आहे. आणि ही जी ट्रीटमेंट आहे ही की आपल्याला दर महिन्याला करायची नाही आहे. ही तुम्हाला वर्षातून एकदा करायची आहे. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला करायची आहे, नाही करायची आहे. पण मी म्हणेन की वन्स इन अ लाईफ टाईम की असं एकदा करून बघितलं पाहिजे. आता ज्यांचे ऑलरेडी सिल्की केस आहेत त्यांना काही फरक पडत नाही या गोष्टीचा. पण ज्यांचे कर्ली, वेवी, माझ्यासारखे मॅनेजेबल केस नाही आहेत, तर तुम्ही एकदा करून तर बघा मी म्हणेन. आणि नाहीच तर तुम्ही एकदा असं स्ट्रेटनिंग करून बघा केसांचं. मग तुम्हाला कळेल की तुमच्या फेसला ते कसे वाटतात, सूट करतात, की डायरेक्ट करण्यापेक्षा एकदा स्ट्रेटनिंग करून बघा. मग तुम्हाला आयडिया येईल की केस कसे दिसतात. असे केल्यानंतर ना मला ते खूप मॅनेजेबल वाटतात. छान, फक्त अगदी मी ते फक्त नुसतं असं क्लिपिंग केलंय तरी बघा किती लुक आपला चेंज होतो. आणि तुम्हाला सांगू की तुमचं फर्स्ट इम्प्रेशन हे खूप इम्पॉर्टंट असतं. आता तुम्ही घरी असा, मी म्हणेन आता बऱ्याच ताई म्हणतील की आम्ही तर घरीच असतो, काय फरक पडतोय. पण नाही, मी तुम्हाला सांगेन की तुमचा जो कॉन्फिडन्स आहे याच्यावरती ना मी एक छान व्हिडिओ पण घेऊन येईन की तुम्ही तुमचं ॲपिअरन्स काय मॅटर करतं स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी. जेव्हा कुठलीही व्यक्ती तुम्हाला भेटते तर ती पहिले तुमचा स्वभाव बघत नाही डायरेक्ट, किंवा तुम्ही कसे आहात हे त्यांना कळत नाही. तुमच्या ॲपिअरन्सवरून बऱ्याचदा तुम्हाला जज केलं जातं. तर म्हणून, पण आपल्याला काय आवडतं हे पण इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्यासाठी नाही, की दुसऱ्याला आवडेल, मग दुसरे मला हे बोलतील, मग कोण मला ते म्हणेन, किंवा तिने केलं म्हणून मी करायला पाहिजे, असं अजिबात करू नका. तुम्हाला स्वतःला पहिले आवडतंय का? तुम्हाला कसं वाटतंय? ते तुम्ही विचार करा. तर ज्यांचे कर्ली आहेत, तर तुम्ही ते कर्ल्सचं पण मेंटेन करता येतं. ते पण तसं पण करू शकता. बरेचसे ऑप्शन आहेत, पण कुठला ऑप्शन करायचा, कुठे जायचं हे तुम्ही स्वतः व्यवस्थित डिसाईड करा. तर आता जे सलूनचा नंबर आहे ना, तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ॲक्च्युली मी खरं देणार नव्हती, कारण म्हटलं माझं काय असं काही कोलॅबरेशन वगैरे काहीच नाही आहे. मी माझं पर्सनल खर्च करून सगळ्या गोष्टी करते. तर म्हणून विचार केलेला, पण नंतर म्हटलं जाऊ दे, की आपल्याला जी गोष्ट चांगली मिळते ना, तर ती सगळ्यांना मिळू दे. ज्यांची इच्छा आहे, ज्यांना करायचं आहे, तर त्यांना मिळू दे. म्हणून नंबर देते मी तुम्हाला. तर आणि जे फीसचं किंवा पैशांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की इतके चार्जेस लागले, तर ते पण मी सांगणार नव्हती. कारण तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्सने ना मला खूप साऱ्या गोष्टी कळायला लागल्यात, की म्हणजे आपण विचार करतो की चांगल्यासाठी, की चला तुम्हाला आयडिया येईल, तुम्हाला माहिती मिळेल म्हणून मी सांगेन. पण काही वेळा इतक्या म्हणजे अशा कमेंट्स येतात ना, की काय गरज आहे एवढा खर्च करण्याची, केसांसाठी कशाला एवढा खर्च करायचा वगैरे, अशा बऱ्याचशा कमेंट्स असतात. आता तर मी इग्नोर करायला शिकली आहे, पण तरी आता मी म्हणतात ना, की एकदा तोंड भाजलं ना, की आपण म्हणजे ताक पण फुंकून पितो, तर तशा गोष्टी होतात. तर म्हणून मी आधीच थोडंसं अलर्ट राहते, की काय तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, काय नाही पोहोचलं पाहिजे. पण तरी ही गोष्ट म्हणजे मला असं वाटलं, की जे आहे ते मी प्रामाणिकपणे तुम्हाला शेअर केलं. तर ज्याला वाटतंय, ज्याला करायचंय, ज्याला परवडतंय त्याने नक्की करावं. चांगला ऑप्शन कुठला आहे हे मी तुम्हाला सांगितलं. तुमच्या इथे सुद्धा
खूप सारे सॅलून असतील, असं नाही की हे एकच आहे. तुमच्या इथे पण असतील तर तुम्ही तिथे पण चेक करा. प्राईज वाईज प्रत्येक प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डिफरन्स मिळेलच. कारण मी जसं म्हटलं की प्रत्येक ठिकाणी जे प्रोडक्ट्स यूज केले जातात, जी सर्व्हिस दिली जाते, जो टाईम तुम्हाला दिला जातो, त्यामध्ये फरक असू शकतो आणि त्यामुळे ॲज पर त्यांचे चार्जेससुद्धा वेगवेगळे असू शकतात. तर असो, अशी सगळी छान केसांची माहिती मी तुम्हाला दिली आणि फायनल जी गोष्ट ती म्हणजे की केस कसे वाटताय तुम्हाला आज छान कमेंट्समध्ये सांगा. काल तर तुम्ही छान छान सांगितलंत, पण आज तर हा फायनल लुक आहे. तर असं मी काय असं छान असं वेगळं वेगळं असं केलं नाही. म्हटलं नॉर्मलच तुमच्यासोबत शेअर करू आणि आता छान आपल्या पूजा सुरू होणार आहेत मस्त. तर पूजेसाठी असं सिम्पल म्हणजे काहीच बघा, काहीच करायची गरज नाही मला असं वाटतं. असे केस केल्यानंतर ना सिम्पल तुम्ही साडी नेसा, तुम्ही ड्रेस घाला, काही घाला आणि फक्त असेच केस ठेवा आणि बस नॉर्मल थोडीशी जरी तयारी केलीत ना, तरी अगदी छान. म्हणजे मला असं पर्सनली आवडतं. तर म्हणून केलेलं आहे. तर कसं वाटतंय मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि बघा केसांचा कलर आहे ना, मी अगदी हलका हलका जो ब्राऊन असतो ना तसा कलर केला आहे त्यांनी. मी त्यांना इवन सांगितलं सुद्धा नाही की कसा कलर करा किंवा काय. त्यांनी त्यांच्या त्यांच्या चॉईसनुसार किंवा त्यांना जे सुटेबल वाटतं त्याच्या हिशोबाने त्यांनी केलं आहे. आणि ह्याच्यानंतर आता आपल्याला जवळपास 6 महिन्यांनी वगैरे नंतर तुम्हाला एक म्हणजे स्पा करावा लागतो हेअर्ससाठी, जर ड्राय होत असतील तर. नाहीतर ती पण गरज लागत नाही. मागच्या वर्षात मी लिटरली एकदाच हेअर स्पा केला होता. तर मला गरज पण पडली नाही हेअर स्पाची. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसतात. तर म्हणून मी तुम्हाला सांगते. फक्त एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेन, तुम्हाला जेही करायचं आहे चांगल्या ठिकाणांवरून करा. हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त मी ही ट्रीटमेंट केली म्हणून तुम्हाला करायचं आहे, म्हणून कुठेही तुम्ही कराल ना तर त्याचे रिझल्ट्स वेगळे येऊ शकतात. तर म्हणून ट्रस्टेबल ठिकाणांवरूनच करा. कारण आपले केस, स्किन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. स्किनच्या डॉक्टरकडे पण मी पुन्हा एकदा आता जाणार आहे. आता बऱ्यापैकी माझा हा मार्क आहे तो कमी होत चालला आहे. तर जेव्हा जाईन ना तर तेव्हा नक्कीच तुम्हाला त्यांचीसुद्धा भेट घालून देईन. काही तुमचे प्रश्न असतील तर ते पण मी त्यांना विचारेन. तर असा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हाईप नक्की करा, ज्याने ही इन्फॉर्मेशन आणखीन भरपूर लोकांपर्यंत पोचते. आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.